महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण ते शिर्डी भव्य पदयात्रेला भक्तिमय वातावरणात सुरुवात। कळवण तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान मंदिर वाडी बुद्रुक प्रति पंढरपूर येथून कळवण ते शिर्डी भव्य पदयात्रेला आज इंगळवाडी गावातून उत्साहात सुरुवात झाली। या पदयात्रेला यंदा 17 वर्ष पूर्ण झाली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला व ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग नोंदविला। इंगळवाडी येथे सकाळी साईनाथांच्या आरतीसाठी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी परिसरात साईबाबांच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। आरतीनंतर साईनाथांच्या जयघोषात पदयात्रेला शिर्डीच्या दिशेने रवाना करण्यात आले। पदयात्रेत सहभागी महिला, ग्रामस्थ तसेच बालकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते। 17 वर्षांची भक्तीची परंपरा श्री क्षेत्र हनुमान मंदिर वाडी बुद्रुक येथून शिर्डीकडे निघणाऱ्या या पदयात्रेने भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याची 17 वर्षाची परंपरा कायम राखली आहे। पदयात्रेच्या निमित्ताने गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। साईनाथांच्या जयघोषात सुरू झालेली ही पदयात्रा शिर्डी येथे पोहोचल्यानंतर साईबाबांच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होणार असून भाविकांमध्ये या यात्रेबाबत विशेष उत्साह आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश निकम, कळवण। या गावामध्ये शिर्डीचे साईबाबा प्रतिमा रूपाने आपल्या गावामध्ये आले आहेत। आपल्या इंगळवाडी गावाचं सौभाग्य की शिर्डीहून बाबा इंगळवाडीच्या सर्व लोकांना, माता भगिनींना, ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी, मित्रमंडळ आणि सर्व साई सेवक, साई भक्त यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी इंगळवाडी या गावामध्ये बाबा आले। सौभाग्य या गावाचं। आणि त्याचप्रमाणे मी आपल्या प्राथमिक शाळेतील आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय मोरे सर यांचं व त्यांच्या सहकार्यांचं, सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो। ते आम्ही सर्व होतो त्याप्रमाणे आमची दिंडी चालू झाली। परंतु आज इंगळवाडी गावातून आमचे संचालक समाधान भाऊ, रोशन भाऊ आणि मनोदादा यांच्या सर्व सहकार्याने आणि त्याचप्रमाणे हे सहकारी आमचे आहेतच आहेत। परंतु जे आपले साई भक्त, साई पालखीवाले किंवा साई भक्त आणि साई दिंडीमध्ये चालणारे सर्वांना मी धन्यवाद देतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।